कुठल्या जो कोणी आंदोलन करत असेल त्यांच्यासोबत नाही. आमची लढाई विनयचार्याशी नाही. विनयचारी आपलेच आहेत, आकाश लामाच आपलेच आहेत. जे कोणी आपला प्रचार करत असतील, वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या करत असतील, त्यांना प्रश्न पहिला करा, तुमची लढाई कुणासोबत आहे, तुमचा शत्रू कोण आहे. आणि म्हणून सजन हो, आपल्यातले वादविवाद करा, आपल्यातले तुतू बंद करा. आणि आपला लढा हा मनुवादाशी आहे. आपला लढा बीटी ऍक्टच्या विरोधात आहे. आणि मध्ये कुणी जर येत असेल तर त्याला सांगा, तुम्ही पण आमचे, ते पण आमचे. काम करताना जर काही गोष्टी घडल्या तर घडू द्या, पण आमचे ते पण आहेत, तुम्ही पण आमचे. आमचा उद्दिष्ट कुणी एक भ्रंतीचे नाही, आमचा कुणी उद्दिष्ट कुणी एक कार्यकर्ता नाही. आपलं उद्दिष्ट फक्त आणि फक्त काय असलं पाहिजे, जुन्या सांगा सर्वांनी. आणि म्हणून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. एक गोष्ट आपल्या काळजाशी बांधून जा की इथून पुढे करताना आपला लढा इथल्या मनुवादाशी आहे. आपला लढा इथल्या शासनाशी आहे की जो काही वर्षापासून, अनेक वर्षापासून आपल्याच विहारामध्ये आपल्याला जाऊ देत नाही. कुठल्याही मस्जिदीमध्ये तिथेच मौली असतो, कुठल्या चर्चमध्ये पाद्री असतो, हजारो मंदिरामध्ये पुजारी असतो. मग आमच्या विहारामध्ये पंडे कशासाठी, हा एकमेव प्रश्न आपला असला पाहिजे. आणि म्हणून सजन हो, मला दुसरं जास्त काही बोलायचं नव्हतं. मी थोडा वेळ बोलता बोलता 10 मिनिटं, मी मोठ्या मुश्किलनं 10 मिनिटं बोलत असतो, परंतु कार्यकर्ते टाळ्या वाजवत तुम्ही मला संपवण्यासाठी है ना. फक्त 10 मिनिटं मला बोलायचं होतं, एकच संदेश द्यायचा आहे. आता आपल्याला तयार व्हायचं एकाच गोष्टीसाठी. आपण मागे काय राहतोय, बाबासाहेबांनी बघा, कुणी स्वर्गातून कुराण पाठवलं, कुणी स्वतःनी तोंडाने सांगितलं, कुणी दिलं, पण आपल्यासाठी स्वर्गातून आलं नाही, आपल्यासाठी कुणाच्या तोंडात आलं नाही. आपल्या बापानं स्वतःचं रक्त जाळून तुम्हाला आणि मला 3 मूलमंत्र दिलेले आहेत. आणि तुम्हाला आणि मला जर कायमचं टिकायचं असेल तर या 3 मूलमंत्रांना पाळावं लागेल. पहिला मूलमंत्र म्हणजे शिका, आणि दुसरा मूलमंत्र, आवाज नाही आला, जोरात सांगा, आणखी जोरात सांगा. आणि आमच्या संघटनेमध्ये जर कोण येत असेल, आमच्या संघटनेमध्ये कोण येत असेल, जो म्हणत असेल इकडच्या कार्यक्रमाला जाऊ नका, धम्माचा कार्यक्रम आहे, आम्ही जाणार. आणि कोण म्हणत असेल की या बंदीचा कार्यक्रम तिकडे जाऊ नका, त्या बंदीचा कार्यक्रम तिकडे जाऊ नका, या संघटनेचा कार्यक्रम तिकडे जाऊ नका, सरळ समजून सांगा, RSS लांबचीच गोष्ट आहे. आमच्याच घरात, आमच्या घराला छिद्र पाडणारे, हे फूट पाडणारे लोक आहेत. आणि जो म्हणत असेल इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका, समजून चला, हाच व्यक्ती आहे की जो बाबासाहेबांच्या कार्याला छेद पाडत आहे. आपले शत्रू आपण ओळखा. जो संघटनापासून दूर पळायला सांगेल तोच बाबासाहेबांचा मारेकरी आहे. आणि म्हणून उल्हासनगर शहरामध्ये ही जी गर्दी जमलेली आहे, ही गर्दी फक्त वर्षातून एकदा नको बाबांनो. जाताना कामाला लावून जायला पाहिजे, माझं काम आहे. आणि म्हणून दीपंकर भंतेजी, आनंद भंतेजी आमचे गुरु आहेत, त्यांच्यासमोर आम्ही बोलतो, कारण ते आम्हाला फक्त पाठीमध्ये हात देतात. तुम लढो, मी तुम्हारे साथ हो, म्हणून आम्हाला बळ मिळते. भंतेजी वारंवार एक शब्द वापरतात, जर या वयात मी जर तुमच्या वयात असतो त्यावेळेस असे लोक जर मला साथ देणारे असते तर या मी काया कलप करून टाकला असता. भंतेजी तुम्ही आले म्हणून आमच्या ती ऊर्जा मिळाली, म्हणून आज कमीत कमी लोक आम्हाला वंदामी तरी म्हणतात. पण सजन हो, आपल्याला संघटित होण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून कमीत कमी दर वर्षाला जयंतीच्या नावानं असेल, बुद्ध जयंतीच्या नावानं असेल, आपण वारंवार संघटित झालं पाहिजे. बोला, संघटित व्हा. जय भीम.